हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एस के किचन। आज मी तुम्हाला एक साधी सरळ सोप्या पद्धतीचं एक मेनू दाखवणार आहे। त्याचं नाव आहे माविन पळव। हे कर्नाटकचं स्पेशल मेनू आहे। अगदी साध्या आणि सरळ पद्धतीने करायचा एक मेनू आहे। हे आता मी दाखवते आपल्याला। ह्याला लागणारे इन्ग्रेडियंट मध्यम आकाराचे 2 कैरी मी असं छोटे छोटे आकाराने कापून घेतले ऑलरेडी। आणि त्याला लागणारे साहित्य म्हणजे स्वादासाठी आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 1 टीस्पून आपल्याला हळद घेतले, टीस्पून लाल मिरची पावडर घेतले आणि ह्याला एक 7-8 लसूणाच्या पाकळ्या मी असं ठेचून ठेवले आणि जिरे मोहरी हे फोडणीसाठी लागणार आहे। आणि फोडणीसाठी आपल्याला तेल घेतलेले आहे आणि हे हाफ टीस्पून हिंग घेतलेली आहे। तर आता हे कसं करायचं मी आपल्याला दाखवतो। प्रथम आपल्याला हे मीठ ह्याच्यात चोळून घ्यायचं आहे। जेवढं पाहिजे तेवढं स्वादानुसार आपल्याला घालायचं आहे मीठ। मीठ अशी चोळायचं आहे म्हणजे सगळ्या फोडीला ते व्यवस्थितपणे लागायला पाहिजे। लाल मिरची पावडर घातले आणि हळदही मी ह्याच्यातच घातले। तर आपल्याला असं पूर्णपणे चोळून ह्याला ठेवायचं आहे। हे बघा असं मी कोट केले, हे प्रत्येक फोडीला कोट केले। तर आता आपल्याला गॅस आपण ऑन करूया। पातेले ठेवले मी गरम करायला। तर आपण तेल घालूयात आता पातेलं मी चढवले, पातेलं गरम झालेलं आहे। आपण 1 टेबलस्पून ह्याला तेल घालूया। तेल थोडंसं गरम होऊ दे, मग आपल्याला जिरे मोहरी घालायचं आहे। हे बघा तेल आता तापलेलं आहे कडकडून। आपल्याला फोडणीला जिरे मोहरी टाकायचं आहे। हिंगही घातले आणि लसणाच्या पाकळ्याही घातल्या। ठेचलेले लसूण मी घातले। थोडंसं हलवून घेऊयात। आता हे फोडी जे कोट केलो आपण ह्यात टाकायचं आहे। ह्याला एकजीव करायचं आहे। असं थोडंसं गरम करायचं आहे, जास्त गरम करायचं नाही। या फोडींना असं सर्वकडे तेल लागलं पाहिजे। हे बघा किती छान तेल लागलेलं आहे। तर आपण आता हे 1-2 मिनिटासाठी वाफवायचं, फक्त 2 मिनिट्स। 2 मिनिट झालेलं आहे। आता मी गॅस ऑफ करते। 5 मिनिटं तसंच सोडायचं। ते थंड झालं की आपल्याला काढायचं आहे। हे बघा आता हे झालेलं आहे आपलं मेनू, थंड झालेलं आहे। मी काढत आहे। सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊयात। हे बघा आपला मेनू रेडी आहे। ह्याचं नाव आहे माविन पळव। व्हेरी इन्स्टंट आणि इझी मेथडने करणारा हा मेनू आहे। अगदी रुचकर आहे आणि पौष्टिक आहे। फ्रेंड्स तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करा। जर तुम्हाला लाईक झालं असेल तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।